यानंतर आता बातमी जरांगे पाटलांची आहे। महसूल मंत्री बावनकुळेंवरून जरांगेंनी आणखी एक गौप्यस्फोट केला। 2 महिन्यांआधी बावनकुळेंचा फोन आला होता, ज्यामध्ये मराठ्यांच्या नोंदी रद्द करण्यावरून चूक दुरुस्त करणार असं बावनकुळे बोलल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे। पाहूया। महसूल मंत्री बावनकुळेंच्या पत्रानंतर मराठ्यांचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द होत असल्याचा आरोप जरांगेंनी केला। त्यानंतर आता बीडच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं। मंत्री बावनकुळेंनी कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना दिल्या नाहीत असं उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी म्हटलं। मनोज जरांगे पाटील यांनी काही वृत्तवाहिन्यांवर सांगितलं की महसूल मंत्र्यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या सूचना केल्या, परंतु महसूल मंत्र्यांनी फक्त चौकशी करता पत्र या कार्यालयाला पाठवलं होतं। महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार बीड जिल्ह्यातील कोणत्याही कुणबी जातीचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या मुलाखतींमध्ये दिलेली माहिती काहीही तथ्य नाही। आता या स्पष्टीकरणानंतर पुन्हा जरांगे पाटलांनी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामींवर टीका केली। अधिकाऱ्यांनी सरकारचं बाहुलं बनू नये, चूक दुरुस्त करा असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। मला अधिकाऱ्यांवरती आरोप करायचा नाही, मला एखाद्या अधिकाऱ्याचं वाटलं होऊ द्यायचं नाही, खडी फोडायला जावं लागेल, त्याला म्हणा त्याची चूक दुरुस्त कर, परंतु त्यांनी ती चूक दुरुस्त नाही केली। उलट त्यांनी सरकारचा प्रवक्ता बनून त्यांच्या हाताखालचं बाहुलं बनून स्पष्टीकरण द्यायला लागले। बावनकुळेंनी पत्र दिलं नाही, जर नोंद त्यांची रद्द केली नाही तर मला एक विषय सांगा, रेखा सरोदेचं नाव मीडिया ट्रायलमध्ये कसं काय आलं? की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आत्ता आमचं मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाय का नाही लागलाय तेवढं तुम्ही आम्हाला पुढे येऊन सांगितलं पाहिजे। कारण आमचा दावा आहे की ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे। मनोज जरांगे यांनी जे काही या महाराष्ट्रामध्ये जो दहशतवाद निर्माण करण्यासाठी जी रॅली सुरू केलेली आहे, सभा घेत आहेत, हा एक प्रकारचा जात पडताळणी समितीवरती आणि जात प्रमाणपत्र देणाऱ्या समितीवरती दबाव आणण्याचा प्रयत्न आहे। मनोज जरांगे हे महाराष्ट्राला दाखवून देत आहेत की मी महसूल मंत्र्याला गिनत नाही, मी मुख्यमंत्र्याला मोजत नाही, मी उपमुख्यमंत्र्याला मोजत नाही, मी तुम्हाला बघून घेईन। ही जी भाषा महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे, ही भाषा दहशतवादाची भाषा आहे। महसूल मंत्री बावनकुळेंनी सुद्धा सांगितलं की जात प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी आपण पत्र दिलेलं नाही। पण जरांगेंनी आणखी एक गौप्यस्फोट केला। बावनकुळेंचा 2 महिन्यांआधी फोन आला, चूक दुरुस्त करतो नाहीतर मी मराठ्यांच्या नजरेतून पडेन असं बावनकुळे म्हणाल्याचा दावा जरांगे यांनी केला। चूक सुधारतो होता, मी मराठा समाजाच्या नजरेतून मी पडल, मी माझी चूक सुधारतो। जर हे माहीत झालं पत्र, बघा मीडियाच्या बांधवांनो, मी तुम्हाला कधीच 3 वर्षात खोटं बोललेलं नाही आणि माझ्या मीडियाच्या बांधवांना पण माहिती मी खोटं बोललो नाही मीडियाला। म्हणलं ठीक आहे, चूक सुधारायला ना चांगली गोष्ट आहे। फोन उचलला, त्यांनी कलेक्टरला फोन लावला बीडच्या, इतका चांगला माणूस आहे बीडचा कलेक्टर, त्यांना फोन लावला आणि सांगितलं जरांगे पाटलाला फोन, त्या स्वामीला सांगितलं फोन कर म्हणून। 2 महिन्यापूर्वी ही झालेली चूक सुधारून आम्ही त्या नोंदी NIC वर अपलोड करायला लागलोत आणि प्रमाणपत्र द्यायला लागलो। रद्द जर केलंच नाही तर मग प्रमाणपत्र का द्यायना त्या अधिकाऱ्याने आता उत्तर द्यायचं। तुला सांगतो, तो मराठीचा लफड्यात पडू नका, बावनकुळेचं ऐकून। आणि बरं, असं बावनकुळे जर म्हणतात की माझ्यावर चुकीचे आरोप होत आहेत, त्याची चौकशी झाली पाहिजे, तर ती झाली पाहिजे। स्वतः जर बावनकुळे साहेब म्हणतायत चौकशी झाली पाहिजे तर चौकशी केली पाहिजे। कारण तसा अधिकार बावनकुळे साहेबांना नाहीये। त्यांना मंत्री म्हणून कुठलाही अधिकार कोणाला प्रमाणित करावं, कोणाला प्रमाणित करू नये असं त्यांना कुठलाही अधिकार नाहीये। आणि ते जर एवढं स्पष्ट म्हणतात की याची चौकशी करा वाटल्यास, ती करावी। इकडे सदावर्ते यांनी सुद्धा पुन्हा एकदा जरांगेंवर निशाणा साधत एक नवं गाणं तयार केलं। याला प्रॉमिसरी नोटच्या आधारे असे प्रमाणपत्र दिले जाऊ शकतात का? दिले तर याचं समर्थन कोणी करू शकतंय का? आणि समर्थन करणं हे किती चुकीचं आहे याचा कोणी विचार करणार आहे की नाही? की जात 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 म्हणून जात जाता जात नाही, जात जाता जात नाही, जात जाता जात नाही। तुला रोडनं सुटका नसायला पाहिजे, आणि आता सुटका नाही, आता सुटका नाही, आता
जैसी करनी वैसी भरनी, जैसी करनी वैसी भरनी. एक गाणं डेडिकेट करत आहे मी. ते गाणं असं आहे, ही सुपारी आहे सुपारी, ही सुपारी आहे सुपारी, ही सुपारी आहे सुपारी, जरंगेच्या हाती हो सुपारी, जरंगेच्या हाती हो सुपारी, जरंगेच्या हाती हो सुपारी. कारण जरंगे तुझी भाषा, जरंगे तुझी भाषा नाही बरी, जरंगे तुझी भाषा नाही बरी, जरंगे तुझी भाषा नाही बरी. सांगतो हकीकत सदावर ते खरी, सांगतो हकीकत सदावर ते खरी, सांगतो हकीकत सदावर ते खरी. बोल बच्चन करून शिंदेंना, बोल बच्चन करून शिंदेंना, शिंदेंना लाळ घोटल्यासारखे, शिंदेंना लाळ घोटल्यासारखे. गोड तू मानतो खरी, गोड तू मानतो खरी, हीच आहे सुपारीची बात हो खरी, हीच आहे सुपारीची बात हो खरी. एकदा जात प्रमाणपत्र दिल्यावर जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असतं आणि त्यासाठी वंशावळीनुसार कागदपत्रांची पूर्तता गरजेची आहे. जर कागदपत्रांची पूर्तता झाली नसेल तर जात पडताळणी समितीकडून जात प्रमाणपत्र रद्द होतं असं सरकारचं म्हणणं आहे. रामनाथ ढाकणेसह शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.